आज वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी क्रांती चौक बसस्थान चौकामध्ये जाहीर मुंडन आंदोलन केलं। 2.5 वर्ष भाजप आणि 2.5 वर्ष राष्ट्रवादी सत्ता भोगली। जेव्हा राष्ट्रवादी सत्तेमध्ये होती तेव्हा भाजपने एकही आंदोलन केलं नाही आणि जेव्हा भाजप सत्तेमध्ये आली तेव्हा राष्ट्रवादीनं एकही आंदोलन केलं नाही। आणि म्हणून शेवगाव शहरामधली भाजप आणि राष्ट्रवादी यांची मिलीभगत आहे। हे मांडवली करतात, हा हे तह करतात, 60 आणि 40 टक्केवारीमध्ये विभागणी करतात आणि म्हणून विरोधकाची भूमिका कुणी करत नाही, घेत नाही। म्हणून आज वंचित बहुजन आघाडीने सक्षम असा विरोधकाची भूमिका पार पाडायला सुरुवात केलेली आहे। नगर परिषदेमध्ये टक्केवारीसाठी तुम्ही एकत्रित येतात, परंतु ग्रामपंचायत असताना 2-3 दिवसांना पाणी मिळणार। आता नगर परिषद होऊन 5 वर्ष झाली, 12 दिवसानंतर पाणी मिळतंय। हाकेच्या अंतरावरती जायकवाडी धरण आहे। आमच्या शेवगाव शहरातून जायकवाडीचं पाणी पाथर्डीला जातं, तिथं दिवसाआड पाणी मिळतं, पूर्ण दाबाने पाणी मिळतं। बिगर मोटरीचं 3ऱ्या मजल्यावरती पाणी जातं आणि शेवगावकरांना मात्र 12 दिवसाला पाणी मिळतं। आमच्या माता भगिनी वैतागल्या आहेत, विकत पाणी घ्यावं लागतं। वर्षभराची पाणीपट्टी भरून 36 दिवस आम्हाला वर्षभरातलं पाणी मिळतं आणि म्हणून टक्केवारीसाठी तुम्ही एकत्रित येतात, परंतु शेवगावकरांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही एकत्रित येत नाही। हे 5 वर्षामध्ये आम्ही अनुभवलं आहे। याचा जाहीर धिक्कार करण्यासाठी, निषेध व्यक्त करण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या आमच्या कार्यकर्त्यांनी क्रांती चौकामध्ये जाहीर मुंडन आयोजित केलं। आज त्या सगळ्या कार्यकर्त्यांचे मुंडन केलेले डोक्यावरचे केस घेऊन आम्ही नगर परिषदेमध्ये इथल्या पदाधिकाऱ्यांना, नगरपालिकेच्या सीओला अर्पण करण्यासाठी आलेलो आहेत। आणि पुन्हा एकदा नगर परिषदेमधली भाजप, राष्ट्रवादी यांची मिलीभगत याचा जाहीर धिक्कार करतो। त्याचप्रमाणे नगर परिषदेच्या प्रशासनाचा धिक्कार करतो आणि आता वंचित बहुजन आघाडी आणि बाकीच्या संघटनेच्या वतीनं आता केस अर्पण करण्याचा कार्यक्रम त्यांच्या दालनामध्ये जाऊन आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि तिथं टाकून त्याचा जाहीर धिक्कार करतो।